नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. प्रोव्हिजनल मेरिट रँक डिक्लेअर झालेली आहे. त्यामध्ये तुम्हाला आता दिसत असेल की 4-5 प्रकारच्या वेगवेगळ्या रँक्स आहेत. नेमका ह्या कशाच्या आहेत आणि आपलं ऍडमिशन नेमकं कुठल्या रँकवर होत असतं? प्रोव्हिजनल रँक नुसार होतं की नंतर फायनल रँक आल्यानंतर होतं? बट ह्या फायनल रँक आल्यानंतर सुद्धा यात ह्या 4-5 प्रकारच्या रँक आहेत, ह्या नेमक्या काय आहेत? हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की कुठल्या रँकच्या बेसिसवर आपलं ऍडमिशन होत असतं, त्या वेगवेगळ्या रँकचा नेमका अर्थ काय आहे, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सीईटी सेल कडनं कुठलीही अपडेट आली तर ती आम्ही सर्वप्रथम आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत असतो. त्यामुळं सीईटी सेल कडून येणाऱ्या अपडेटला तुम्ही अपडेट असण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. चला तर मग आपण सुरू करूया. प्रोव्हिजनल मेरिट रँक डिक्लेअर झाली, त्यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे, कुठले चेंजेस नंतर होत नाही, हे सुद्धा तुम्ही आता लक्षात घ्या. पहिली गोष्ट, तुम्हाला प्रत्येक तुमचा नेम बरोबर आहे का, त्याची स्पेलिंग बरोबर आहे का, प्रत्येक तुमची जी डिटेल्स आहे, HSCचा रिझल्ट बरोबर आहे का, SSCचा रिझल्ट बरोबर आहे का, CETचा रिझल्ट बरोबर आहे का, कास्ट बरोबर आहे का, हे सर्व तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट रँक आलेला म्हणजे आता आलेल्या PDF मध्ये त्या पेजवर जे दिसतंय ते तुम्हाला चेक करायचंय. त्यात थोडी जरी चुकी असेल तर जो ग्रीव्हियन्स पिरियड सुरू होतोय त्या ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये आपल्याला ते टाकायचं असतं. कारण प्रोव्हिजनल मेरिट रँक म्हणजे काय की ही एक तात्पुरती रँक आहे, ही आपली फायनल रँक नाही. फायनल रँक जी आपली येणार ती प्रोव्हिजनल रँक आणि ग्रीव्हियन्स झाल्यानंतर येणार आहे. त्यामुळं त्यात कुठलेही चेंजेस होत नसतात. त्यामुळं प्रोव्हिजनल रँक आल्यानंतर तुम्ही त्या पेजवर त्या PDF मध्ये प्रत्येक गोष्ट बारकाईने चेक करायची आहे. यानंतर कुठेही ग्रीव्हियन्स पिरियड एकदा गेल्यानंतर त्यात कुठल्याही प्रकारचे चेंजेस सीईटी सेल असो कोणीही असो काहीही करत नाही. SC सेंटर सुद्धा काहीही करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आता आपण बघूया की ह्या 4-5 प्रकारच्या रँक नेमक्या आहेत काय आणि आपलं ऍडमिशन कुठल्या रँकच्या बेसिसवर होत असतं. पहिली तुम्हाला दिसत असेल सीईटीची रँक. ज्या मुलांना सीईटीच्या बेसिसवर ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी सीईटीची स्टेट मेरिट रँक जी आहे ती खूप महत्वाची असते. म्हणजे त्यांचे ऍडमिशन हे सीईटीच्या स्टेट मेरिट रँक नुसार होत असतात. आणि जे मुलं समजा ऑल इंडिया कोट्यात आहे, काही मुलांना सीईटी मध्ये कमी आणि जेई मध्ये जास्त आहे, अशा मुलांसाठी त्यांचे ऍडमिशन जे होत असतात ते ऑल इंडिया मेरिट रँकच्या बेसिसवर होत असतात. त्यामुळे तुम्ही सीईटी कडे फोकस न करता तुम्ही फक्त जेई कडे फोकस करायचा आहे. या 2 रँक असतात, एक MST CET ची असते आणि एक जेई ची असते. तर आय होप तुम्हाला ह्या 2 रँक मधला फरक क्लिअर झाला असेल. आता पुढे येतात आपली युनिव्हर्सिटी रँक दिली आहे, TFWS, CWS ची वेगळी रँक दिली आहे, त्यानंतर आपली कास्टची वेगळी रँक दिली. तर ह्या रँक नेमक्या काय असतात, यांचा आपल्याला काही फायदा होतो का? तर लक्षात घ्या, जे मुलं समजा कास्ट मध्ये बिलॉंग करतात, कास्ट मध्ये बिलॉंग केल्यानंतर तुमची जी सेपरेट तुमचा कट ऑफ लागत असतो आणि तो सेपरेट कट ऑफ जो लागतो तो तुमच्या कास्टच्या रँक नुसारच तुम्हाला तिकडे ऍडमिशन मिळत असतं. बट जर तुम्ही लास्ट इयरची कट ऑफची PDF बघितली तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की जे तुमचं ऍडमिशन आहे इथं तर स्टेट मेरिट रँक दिली आहे. तर हो, तुमचं ऍडमिशन हे स्टेट मेरिट रँकनेच होतं. बट ते कसं होतं, अगोदर तुमची कास्टची रँक वापरली जाते, जी तुमची कॅटेगरी रँक आहे ती तुमची कॅटेगरी रँक यूज केली जाते. म्हणजे तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही किती नंबरला येतात त्यानुसार तुमचं ते ऍडमिशन होत असतं. बट ज्या वेळेस आता समजा तुम्ही जो व्हिडिओ बघताय तुम्ही जर तुमच्या कॅटेगरीमधून त्या कॉलेजला ऍडमिशन घेणारे शेवटचे विद्यार्थी असेल, तुमचं ऍडमिशन कॅटेगरी रँकने झालंय, बट कट ऑफ लिस्ट प्रिपेअर करताना तुमची कॅटेगरी रँक नाही टाकत, ती तुमची स्टेट मेरिट रँक टाकतात. लाईक म्हणजे ओबीसीची रँक जर तुमची 700 असेल बट तुमची कॅटेगरी मेरिट रँक जर 5000 असेल तर कट ऑफच्या लिस्टवर तुमची कॅटेगरी मेरिट रँक नाही येणार, तिथं स्टेट मेरिट रँक येणार, ती 5000. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं लास्ट इयरचा कट ऑफची PDF जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला लक्षात आला असेल माझ्यासाठी कुठली रँक IMP आहे, तर आपल्यासाठी स्टेट मेरिट रँक ही IMP आहे.
ज्या मुलांना सीईटी मधून ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांना स्टेट मेरिट रँक, व ज्या मुलांना जेईच्या बेसिसवर ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांना ऑल इंडिया रँक, या अशा दोन वेगवेगळ्या रँक तुम्हाला चेक करायच्या असतात. बाकी ईडब्ल्यूएस टीडब्ल्यूएस ची रँक कशासाठी असते, कॅटेगरी रँक कशासाठी असते, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं. आता रँक तर आली आहे, बट मला कॉलेज कसं निवडायचंय? रँक मध्ये तर फार चेंजेस झालाय. मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी फार रँक मध्ये ड्रास्टिक चेंज झालाय. फार सारे विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढली. तर मला चांगलं कॉलेज मिळेल का? तर हो, तुमच्यासाठी चांगलं कॉलेज शोधून देण्याची जबाबदारी आमची. व्हीजीटीआय व सीओईपी या दिग्गज कॉलेजमध्ये व एमएसटी सीईटीचे टॉपर राहिलेले आणि या दोन कॉलेजमधून पास आउट झालेले किंवा शिकणारे विद्यार्थ्यांच्या ग्रुप कडून तुम्हाला ऍडमिशनची हॅसल फ्री काउन्सिलिंग मिळणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. ज्या मुलांना समजा त्या 3 वेगवेगळ्या बॅचेस पैकी एखाद्या बॅचेस मध्ये डाऊट असेल, काही असेल, तर त्यांनी ऍपच्या चॅट सेक्शन मध्ये टाकायचं आहे की आय नीड मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस. आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर कॉलवर कॉन्टॅक्ट करून व्यवस्थित डिफरन्स सांगेल. फक्त कॉलेज लिस्टची सुद्धा बॅच आहे. ज्या मुलांना सगळे नियम माहिती आहे, सगळं काही माहिती आहे, ज्यांना गायडन्सची गरज नाही, ते खूप फार हुशार आहेत, तर त्यांच्यासाठी फक्त कॉलेज लिस्ट सुद्धा मिळते. बाकी तुम्हाला पर्सनलाइज गायडन्स, वन टू वन काउन्सिलिंगचे सेशन सुद्धा होत असतात. त्यामुळे जर तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवण्यात किंवा ब्रांच सिलेक्ट करण्यात जर मदत लागत असेल, तर महाराष्ट्रातल्या टॉपर राहिलेल्या विद्यार्थ्यांकडून तुम्हाला ती हॅसल फ्री ऍडमिशन काउन्सिलिंग मिळणार आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंकवर क्लिक करून आमच्या ऍपला डाउनलोड करायला विसरू नका. आय होप तुम्हाला मी सांगितलेलं सगळं, रँक काय असतं, कुठली रँक आपल्याला ऍडमिशनला कामात येते, प्रोव्हिजनल मेरिट रँक आल्यानंतर आपल्याला काय काय चेक करायचं असतं, हे सर्व तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.